सलग 8व्या दिवशी गॅस एजन्सी बाहेर सिलेंडरसाठी ग्राहकांची रीघ 2-2 आठवड्यापूर्वी केलेलं बुकिंग घरी पोहोचत नसल्यानं नागरिक त्रस्त, गृहिणींचं बजेट आणि नियोजन पूर्णपणे कोलमडलं। एलपीजीचं पॅनिक बुकिंग करू नका, केंद्र सरकारचं नागरिकांना आवाहन। तर भारत 90% एलपीजी आणि 47% एलएनजी कतारमधून आयात करतो, केंद्राची माहिती। मोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीला वेग, तेजस्विनी सातपुते यांच्याकडून खरातची कसून चौकशी, नवे खुलासे होण्याची शक्यता। मोंदूबाबा अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू, खरातनं काही वर्षात जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा। नाशिक पोलिसांकडून मिरगावमधील फार्म हाऊसची रात्री तपासणी। मोंदू खरातच्या 56 क्लिप प्रकरण समोर आल्यास महाराष्ट्र सरकार पडेल, संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ। तर राऊतांनी आधी स्वतःच्या पाटकर फाईल्सकडे पाहावं, बन यांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ चाकणकरांना पदमुक्त करावं, रुपाली पाटील यांची मागणी। तर खरात प्रकरणात चाकणकरांचा दोष नाही, मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून पाठराखण। छत्रपती शिवाजी पार्कवर थोड्याच वेळात मनसेचा गुढीपाडवा मेळावा, बाकी सविस्तर बोलूच। शिवतीर्थवर या, पाडव्याच्या शुभेच्छा देत राज ठाकरेंचं जनतेला आवाहन। राज ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे लक्ष। राज्यभरात गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा, बीड, बुलढाणा, जळगाव, नाशिकसह अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी। गारपिटीनं शेतीचं मोठं नुकसान, बळीराजा हवालदिल।